हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एका दिवसात आंदोलन कसं होणार? मनोज जरांगेंचा पोलिसांना सवाल। वेळेची अट सोडून साऱ्या अटी पाळू असं जरांगेंचं स्पष्टीकरण। तर आंदोलनासाठी एक दिवसाची वेळ देणं ही चेष्टा असल्याची ही टीका। आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिल्यानंतर मनोज जरांगेंकडून हमीपत्र सादर। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी अटी शर्तींचं पालन करण्याचं दिलं आश्वासन। मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना सक्रिय। बबनराव तायवाडेंच्या नेतृत्वात नागपुरात आज दुपारी राष्ट्रीय ओबीसी महासंघाची बैठक। ठाकरे सुबुद्धी घेऊनच जन्माला आले। संजय राऊतांचं मुख्यमंत्री फडणवीसांना जोरदार प्रत्युत्तर। ठाकरेंमुळे फडणवीस मुंबईत नाही तर कबूतर हाकायला गुजरातेत गेले असा खोचक निशाणा। माळेगावच्या कारखान्याला निधी मिळावा म्हणून 7 लाख रुपयांचं वजन ठेवायला दिला होता अजित पवारांनी होकार। स्वतः अजित पवारांनी सांगितला किस्सा। गणेशोत्सवाच्या आदल्या दिवशी विरारमध्ये मोठी दुर्घटना। इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू तर 9 जण गंभीर जखमी। बिल्डरला अटक करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। राज्यभरात 1.5 दिवसाच्या गणपतीचं आज विसर्जन। प्रशासनाकडून विसर्जनाची तयारी पूर्ण। लालबागच्या राजाच्या पहिल्या दिवसाच्या देणगीची मोजदाद सुरू। राजाला डॉलरचा हार अर्पण। आधी रोख रकमेची त्यानंतर सोन्या चांदीची मोजणी होणार। खासदार श्रीकांत शिंदे ठाकरेंच्या आमदारांच्या निवासस्थानी मिलिंद नार्वेकरांकडे घेतलं बाप्पाचं दर्शन। मराठा आंदोलनात जुन्नरमध्ये एकाचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू। सतीश देशमुख असं मृत आंदोलकाचं नाव। जम्मू काश्मीरसह हिमाचल प्रदेश पंजाबमध्ये पुरामुळे बेहाल। वैष्णवदेवीच्या मार्गावरील हाहाकारामुळे 41 जणांचा मृत्यू। 119 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाल्याची नोंद। अमेरिकेकडून 50% टॅरिफ लागू झाल्यानंतर शेअर बाजारात घसरण। सेन्सेक्स 600 तर निफ्टी 180 अंकांनी खाली। ज्येष्ठ अभिनेते बाळ कर्वे यांचं निधन। चिमणराव, गुंड्याभाऊ मालिकेतले गुंड्याभाऊ आणि बन्या बापू चित्रपटातली बापूची भूमिका ठरली अजरामर। आई रियालिटी होतीये नाटकातल्या भूमिकेसाठी मिळाला होता राज्य शासनाचा पुरस्कार। नमस्कार, मी आकांक्षा जावडेकर। या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे आणि पावसासंदर्भातल्या काही बातम्या पाहूयात।